आई हा मी आले. चहा. आला चहा पण आला. गुड मॉर्निंग. थँक्यू. काल बराच उशीर झाला रात्री. अगं हो, काल मी त्या एक्झिबिशनला गेले होते ना, त्या आर्टिस्टची चित्र काय होती माहिती आई, वाव. आणि त्याच्यानंतर होता सेमिनार, त्याचा इंटरव्ह्यू होता म्हणून मी थांबले होते. मी तुला खरं सांगू, मला असं वाटलं प्रथमेश थोडा मोठा असताना तरी मी त्याला घेऊन गेले असते काल एक्झिबिशनला. फॅन्टॅस्टिक. अरे वा छान. तुझ्याकडे मोबाईल आहे का ग? हा काय? खरंच की. मग याच्यावरती घरचा फोन फिरवण्याचे कष्ट घ्यायचे आणि मला उशीर होईल असे 3 शब्द बोलायचे. काय माते, माझं चुकलं. भाग्यच आहे आमचं आज एवढ्या लवकर चूक मान्य केलीत. म्हणजे तुम्ही सगळी मुलं सारखीच, तू तशीच, तो स्वप्नीलही तसाच. हे हा आला स्वप्नील. कुठे आलाय तेच तर सांगते ना मी. मला तू म्हणालीस तुला त्याचा फोन आला होता प्रोजेक्ट साठी मुंबई बाहेर जातोय म्हणून. काल रात्रीपर्यंत तो यायला हवा होता ना, तोही आलेला नाही, त्याचा फोनही आलेला नाही. का मी त्याला फोन करून बघते. मला कुठे काहीच त्यांनी सांगितलंय फोन करून. घरी फोन करायचा नाही. नॉट रिचेबल. गोड आवाजात एक बाई सांगते. छान. मी आता एक नियमच करणार आहे. घरामध्ये कागदावर लिहून कागद दरवाजावर लावून ठेवते. घराबाहेर पडण्यापूर्वी प्रत्येकाने कुठे जातोय आणि कधी येणार आहे हे सांगितल्याशिवाय पाऊल बाहेर टाकायचंच नाही. एक काम करते, मी भाईला विचारून बघते, कदाचित त्याला माहिती असेल. तू असं कर, आधीलाही जरा ट्राय कर, असेल तो रिचेबल तर. आता हा स्वप्नील प्रोजेक्ट साठी गेलाय म्हणतोय ना, म्हणजे आधीला माहिती असेल कुठे गेलाय तो. अगं आई, मला आणि हे कळत नाही, कुठली काही युद्ध पातळीवरची प्रोजेक्ट चाललेली असतात का ज्याच्यामध्ये घरचे फोन घेऊ नका, घरी फोन करू नका असं सांगितलेलं असतं. अगं आई, हो हो, शांत हो जरा, शांत. तुला काय जातंय शांत हो सांगायला. घरी फोन का करत नाहीत मला कळत नाही. घरी फोन करून कळवायला नको. आई हे बघ, आता दादा सुद्धा बरोबर नाहीये म्हटल्यानंतर प्रोजेक्ट लांबणं साहजिक आहे, वेळ लागू शकतो, जरा तू समजून घे ना. आणि मी स्वप्नीला सतत फोन ट्राय करत राहते. हा, तर चुकून माकून जर लागला ना, ताबडतोब मी तुझ्या हातात फोन देईन. त्या सगळ्या तोफा तू त्याच्यावर डाग. ओके? तुला अजून थट्टा सुचते. हा अगं, प्रसंगाचं गांभीर्य तुला कधी कळणार आहे. स्वप्नील, तुला चुकून जरी आता फोन लागला ना, ऑल द बेस्ट. हा, नॉट रिचेबल. डॉक्टर सामंत, मी डॉक्टर प्रदीप जोशी बोलतोय. येस डॉक्टर जोशी, बोला, काय रिपोर्ट अभिमानचा? डॉक्टर सामंत, तुम्हाला माहितीच आहे, अभिमान ज्यावेळी पोलीस कस्टडीमध्ये होता त्यावेळी आपण एक प्रयोग केला होता. त्यानंतर आता आपण पुन्हा नव्याने सुरुवात केली. शिवाय आजही मी त्याच्यावर प्रयोग केला. या सर्व प्रयोगांमध्ये अभिमान ज्या पद्धतीने प्रतिसाद देतोय त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हे सर्व फरक पॉझिटिव्ह आहेत. ग्रेट. डॉक्टर, माझं असं एक निरीक्षण आहे की अभिमानवर जेव्हा आपण पहिल्यांदा प्रयोग केला त्यावेळी त्याचा मेंदू ज्या वेगाने रिॲक्ट होत होता त्याच्यापेक्षा चौपट वेगाने त्याचा मेंदू आत्ता रिॲक्ट होतोय. गुड. डॉक्टर, कदाचित माझं काम थोडंसं सोपं झालं असेल, परंतु माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. अभिमानाची आत्ताची मानसिक अवस्था अतिशय नाजूक आहे. ज्यावेळी आपण सर्वात आधी अभिमानवर प्रयोग केला होता त्यावेळी तो मनातून पूर्णपणे भेदरलेला होता. त्याच्या मनावर दडपण होतं. त्यामुळे तो त्यावेळी आपल्याला हवा तसा प्रतिसाद देत नव्हता. परंतु मध्यंतरी काही काळ गेलाय, त्याच्या मनावरचं ओझं थोडंसं कमी झालं असेल, थोडासा खुला झाला असेल म्हणा. आत्ता तो ज्या पद्धतीने प्रतिसाद देतोय हे आपल्यासाठी चांगलं आहे. डॉक्टर, मला तर असं वाटतंय अभिमान जर का असाच प्रतिसाद देत राहिला तर तो रिकव्हर व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. डॉक्टर जोशी, या केसच्या संदर्भात तुम्हाला माझी कशाही आणि कुठल्याही प्रकारची मदत लागली तर प्लीज टेल मी.
आय विल बी देअर. नक्कीच सांगेन. डॉक्टर, एक गोष्ट मनापासून सांगू, माझ्या ट्रीटमेंटमुळे अभिमान बरा झाला आणि त्याला जर का न्याय मिळाला तर मला खूप आनंद होईल. बेस्ट ऑफ लक डॉक्टर. थँक्यू. मी तुमच्या संपर्कात राहीनच. बाय. बाय. प्रथमेश, बर का रे, तुझी आजी सांगत होती मला, वसुधा आजी, की तुझे बाबा 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 तुझे आले नाहीत म्हणून तू खूप चिडलायस, हो ना? येऊ दे तुझ्या बाबांना, चांगला धपाटा घालतो मी, रागवणार आहे मी त्यांना चांगला. आपण चेंडू खेळूया का? दे आणि इकडे आपण चेंडू फळी खेळूया का? चेंडू फळी. आजोबा काय काय झालं? पंत रुसलेत. का? आमचे बाबा आले नाहीत म्हणून आम्ही चिडलोय. हो, खरं तर चंदूदादा येणार होता आज, अजून नाही आला. बघ ना, निदान एक फोन तरी करायचा. एक काम कर, तो आला ना की तू पण रागव त्याला. चालेल. मी तर त्याला चांगला धपाटाच घालणार आहे. बरं झालं तू फोन लाव बरं आधी. आजोबा मी फोन केला त्याला, नॉट रिचेबल आहे. हो का? म्हणजे तो येईपर्यंत या हट्टी राजाचे आपल्याला गुलाम व्हावं लागणार. हो रे बाबा. बरं झालं तू आलीस. हा, तू कर कर प्रयत्न कर त्याला समजवण्याचा. पण बरं का बावली, आमच्या दोघांची छान टीम आहे बरं का. हो का? म्हणजे मी एकटी आणि तुम्ही दोघे ना? हे बरोबर नाही हा प्रथमेश. चल आपण खेळूया. बॉल दे मला. हा. आता अरे थांब ना प्रथमेश, असं काय चिडतोयस? प्रथमेश जाऊ दे भाऊली, नको त्रास देऊ त्याला. आज त्याचे बाबा येईपर्यंत तो काही शांत राहायचा नाही. कुसुमला भेटलीस का ग? बरी आहे का ती? हो, झोपली आत. आता थोड्या वेळाने चहा मागायला येईल. प्रथमेश काय झालं? काय झालं बाळा? तू घाबरलाय का आजोबा? प्रथमेश काय झालं? कोण आहे बाहेर? कोणी आहे का? प्रथमेश हा डोळे घाबरलाय का? प्रथमेश काय? ये आपण बघूया कोण आहे बाहेर. ये माझ्याबरोबर ये, काही घाबरू नको. ये जा बरं, तू बघून ये. मी प्रथमेश काय झालं? बर शांत हो. तुला बरं वाटत नाहीये का प्रथमेश? तू ये. कोण आहे बाहेर? कोण आहे? तू ये. प्रथमेश. श्रीराम श्रीराम. आजोबा काय झालं असेल याला? श्रीराम 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 श्रीराम. शांत हो बाळा, घाबरू नको. श्रीराम श्रीराम. प्रथमेश काय झालं बाळा? का घाबरलायस एवढा? वाईट स्वप्न पाहिलंस का? प्रथमेश काय झालं? झोपताना स्वप्न पडलं का? स्वप्न पडलं का तुला? हा, सांग ना मला काय झालं? का घाबरलायस एवढा? डोळे कुणाचे?
प्रथमेश प्रथमेश काय सांगतोस तू? काही नाही, कोणी काही नाही करणार. बर बर नाही, काही नाही, काही नाही होणार. मी आहे ना, मी आहे ना, पार्वती आहे ना. काही नाही होणार. शांत शांत. आयुष्याच्या या खेळाचे नाव असे प्रारब्ध. अवाक होती कोणी तैसे, कोणी होती निशब्द. श्रीराम श्रीराम श्रीराम. आजोबा, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. बोल बाळा. प्रथमेशच्या या अशा वागण्याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे आजोबा. पुन्हा काही झालं का? हो, रात्री तो अचानक दचकून उठला. खूप घाबरला होता. मला सतत ते डोळे दाखवत होता. मला खरंच कळत नाही आजोबा, त्याच्या मनाने एवढी कसली भीती घेतली. मी आणि प्रियानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला काही यश आलं नाही. शुभ्रा, तू त्याच्याशी चांगला संवाद साधू शकतेस. तू त्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. तो एवढ्या कुठल्या गोष्टीला घाबरतो आहे हे शोधून काढायलाच हवं. आजोबा, मला वाटतं की त्याच्या या भीतीचा संबंध नक्कीच त्या डोळ्यांशी आहे. ते डोळे कुणाचे आहेत हे आपल्याला कळायला हवं. काय चाललंय सध्या घरात? आदिनाथही घरात नाहीयेत आणि याच वेळी कुसुमात्यांचं असं चक्कर येऊन पडणं, प्रथमेशचं डोळ्यांचं चित्र काढणं. सुलेखाचा या घरात अप्रत्यक्ष वावर असं ममांचं सांगणं, काय अर्थ असेल या सगळ्याचा? काही विपरीत तर नाही ना घडणार? एखादं नवं वादळ कुठेतरी दबा धरून बसल्यासारखं वाटतंय. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि त्यातून काहीतरी अघटित काढायची शक्यता अशक्यतांच्या डोहात अडकू नकोस. संकेतांचा आधार घेण्याची वेळ आता संपली आहे. काळाने वर्दी दिली नसली तरीही वादळाची सुरुवात झाली आहे. यावेळी शास्त्री कुटुंबात घडणाऱ्या घटना याचेच दृश्य संकेत आहेत. वादळ नेहमीच तडाखे देऊन जातं, पण या वादळापासून शास्त्री कुटुंबाला फक्त तू वाचवू शकतेस, कारण त्याला शमवण्याची शक्ती तुझ्यात आहे आणि तुला ते करायचंय. पार्वतीचं पावित्र्य तुझ्या सोबत आहेच,
पण यावेळी पार्वती स्वतः तुझ्या पाठीशी उभी असेल. श श बाबा दूध घेतलं का? हो घेतलं. काय झालंय मधू? काय नाही, स्वप्नीला फोन लावतो, लागत नाही सकाळपासून. हो दिल्यासारखं राहायला दुसऱ्या दिवशी बसून पत्ता नाही त्याचा. अरे काही महत्वाच्या कामात अडकला असेल. अरे महत्वाची कामं करा ना, कोण नाही म्हणतंय. पण तू आता इथे राहायला आलायस ना, मग घरच्या माणसाला कल्पना नको कुठे आहेस काय आहेस. संपर्कात राहावं ना माणसाने. आणि बाबा मला हे आवडत नाही, तुम्हाला सांगून ठेवतो. मधू, स्वप्नील पूर्वी आदिनाथ बरोबर काम करायचा. आता एकटाच सगळं काम सांभाळतो आहे, त्यामुळे त्याला वेळ मिळाला नसेल. पण तो आदिनाथच्या संपर्कात असेलही. तुम्ही त्याचीच बाजू घ्या. मी बाजू घेत नाहीये, पण तो मोकळा झाला त्याच्या कामातून की नक्की इथे फोन करेल, खात्री वाटते मला. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं. मी जरा तयार होतो. श्रीराम श्रीराम. मला पुन्हा पार्वती दिसली होती. शास्त्री कुटुंबाचं संरक्षण आता तुलाच करायचंय.